आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये मोठा वाद निर्माण झालाय। मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय। आज विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। या हाणामारीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। नेमकं काय प्रकरण आहे बघूयात त्या संदर्भात सविस्तर। मंडळी, ही हाणामारी कुठल्या गावगुंडांची नाहीये, तुमचं आमचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांची। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भिडले। मागील 2 ते 3 दिवसांपासून पडळकर आणि आव्हाडांमध्ये चांगली जुंपली आहे। काल पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये शिवीगाळ देखील झाली होती। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांना बघून घेण्याचा इशारा देखील दिला होता। मात्र याआधी विधान भवनात गोपीचंद पडळकरांना पाहून जितेंद्र आव्हाड हे मंगळसूत्र चोर असं म्हणाले होते आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। एकटाच आहे ना मी, तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या झालेल्या वादानंतर आज जितेंद्र आव्हाडांना धमकीचा मेसेज आला होता। विधानसभेत असताना धमकीचा मेसेज आल्याचं आव्हाडांनी सांगितलं। तसंच महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता। मात्र यानंतर काही तासातच आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। या हाणामारीनंतर आव्हाडांनी आक्रमक होत पडळकरांवर हल्लाबोल केला। भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो। हा मालच मारण्यासाठी आले होते सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा मान। विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे। मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो। कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। हाणामारीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले। बाहेर पोडियमवर बोलल्यानंतर आव्हाड थेट सभागृहात पोहोचलेत आणि विधानसभा अध्यक्षांकडे तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। ट्वीट केलंय
आणि याची कल्पना मी जाहीरपणाने आपल्याला देतोय की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या SMS-वरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत, मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. अध्यक्षमध्ये काय चालू आहे, काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा. या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे, मी तुमच्या या संदर्भातला संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. याला पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या. हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिकता आहे. आमदारांबरोबर जे कार्यकर्ते येतात, पास दिले जातात, त्या संदर्भातला अहवाल पोलिसांनी खरं तर अध्यक्षांकडे दिला होता. सुरक्षेसंदर्भात कसं पाहता या ठिकाणी? या अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागितलेली आहे की पासेस कशा दिल्या गेल्या, का कारणास्तव दिल्या गेल्या, बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या किंवा शिष्टमंडळवाल्यांना दिल्या गेल्या, कशा दिल्या गेल्या, काय कारणास्तव दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत अहवाल देण्याचं त्यांनी या ठिकाणी आदेश केलेले आहे. विधान भवनात हाणामारी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी पटोले यांनी देखील केली. तसंच सभागृहाचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत असं मत गोरे यांनी व्यक्त केलं. झालेली आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परिसरात या पद्धतीनं एक कृत्य होणं, आमदारावर हाणामारी होणं याचं समर्थन करण्याचं कारण नाही. विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी करून योग्य कारवाई. विधानसभेच्या भवनामध्ये परिसरामध्ये मारामारी झालीच नाही पाहिजे. त्या दृष्टीने सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनीच आपापली आचारसंहिता पाळली पाहिजे. बोलता नाही म्हणजे कोण सदस्य असतील आणि ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे कोण कुणाला काय म्हणाले हे मीडियाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाचे नियम आणि सभागृहाची विधानसभेची आचारसंहिता पाळली पाहिजे. हाणामारीच्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे. तर ही घटना शोभनीय नसल्याचं म्हणत फडणवीसांनी देखील हाणामारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.